त्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे. या देशामध्ये पाण्यामध्ये पडून अपघाती मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये लहान मुलाचा समावेश जास्त आहे आणि लहान मुलं एकदा जर पाण्यात पडले तर त्यांना पोहणं न आल्यामुळं त्यांचा मृत्यू होत आहे. ते मृत्यू पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होतो व भावी पिढीवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणून मी संपूर्ण देशाच्या लेवलवर एक हातात कार्यक्रम घेतलेला आहे. देशाच्या लेवलवर या योजनेमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतील, राज्याच्या लेवलवर त्या राज्याचे मुख्यमंत्री राहतील, जिल्हा लेवलवर जिल्हाधिकारी राहतील व तालुका लेवलवर तहसीलदार राहतील. व या कामामध्ये सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, धार्मिक संस्था, महाविद्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, महापालिका यांना सामावून घ्यावं असं मी पंतप्रधानांना या पत्राच्या आधी विनंती केलेली आहे. लोकसभेमध्ये खासदार महोदयांनी व विधानसभेमध्ये आमदार महोदयांनी एकमुखी ठराव करून ही योजना देशाच्या लेवलवर राबवावी. कारण हा सार्वजनिक देशाचा प्रश्न आहे की अशा प्रकारचं पत्र मी देशाच्या संपूर्ण आमदार आणि खासदार लोकांना देणार आहे. एक राष्ट्रीय कार्य म्हणून मी भाग घेतले. तसंच शेतकरी हे आत्महत्या करत आहेत, त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांचा देखील मी राज्य लेवलवर कार्यक्रम घेतलेला आहे. याची सुरुवात मी गांगलवाडी, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली येथील महंत आत्मानंदी महाराज यांच्या हाताने सुरुवात केली आहे. व तसंच दुर्गम भागामध्ये असलेली गांगवाडी हे आदिवासी गाव आहे. प्रथम हे आदिवासी गावातले जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेला भेट देऊन तिथल्या मुख्याध्यापकाला कार्यक्रम समजून सांगितला व अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती केली. मी माणिक यशवंतराव पाटील, सामाजिक कार्यकर्ता. आज आम्ही गांगलवाडी ह्या ठिकाणी माननीय श्री राम मोरेश्वर देव माजी तलाठी यांनी जो उपक्रम राबवायचं ठरविलं आहे त्यापैकी लहान मुलांना पोहण्याचं शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करू नका हा संदेश त्यांनी गांगलवाडी ह्या ठिकाणी यात्रेनिमित्त सर्व पॉम्पलेटद्वारे प्रदर्शित केलेला आहे. रामदेव यांची 2 धोरणं फार महत्त्वाची मला वाटतात. त्यामध्ये लहान मुलांना पोहणं हे आलंच पाहिजे. कारण आज आपण इतिहास जर पाहिला भारताचा तर अतिवृष्टीमुळे लहान मुलांची मरण्याची संख्या ती जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळून येत आहे. तसेच त्यांना जर आपण शाळेच्या माध्यमातून पोहण्याचं प्रशिक्षण दिलं तर ते हे आत्मघातकी प्रकार पोहण्याची होणार नाहीत. तसेच त्यांनी गांगलवाडी हे दत्तक गाव घेतलेलं आहे. त्या ठिकाणी रामदेव तलाठी ते स्वतः लक्ष देऊन विद्यार्थ्यांना ज्यांना पोहणं येत नाही त्यांना पोहणं शिकविण्याचा ते त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की अतिवृष्टीमुळे हो किंवा कर्जबाजारीमुळे हो तुम्ही आत्महत्या करू नका. जीवन संपवणं हा त्यावरचा उपाय नाही. त्यांचं म्हणणं आलं आहे येणाऱ्या संकटाला तोंड द्या आणि त्या ठिकाणी काही ना काहीतरी मार्ग हा निघणारच असतो असं आपल्या सर्वांना त्यांनी ह्या ठिकाणी कळकळीची विनंती आपल्या गांगलवाडी दत्त जयंतीनिमित्त यात्रेकरूंना केलेली आहे.